कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात पॅनल क्रमांक 5 मधून किरण भांगले हा उमेदवार विजयी झाला. शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. निकाल देखील लागला. निकालात किरण हा विजयी देखील झाला. त्यानंतर योगायोगाने कल्याण डोंबिवली महापौर पदाचे जे आरक्षण होतं, आरक्षण अनुसूचित जमातीसाठी पडलं आणि साहजिकच शिवसेनेकडे 2च उमेदवार होते. त्यामध्ये किरण भांगलेचं नाव सध्या कल्याण डोंबिवलीसह पूर्ण राज्यभरात चर्चेत आलं आहे. पहिल्यांदाच निवडून आलेला उमेदवार आहे. आता महापौर पदाच्या शर्यतीत आहे. एकंदरीतच त्याची राजकीय वाटचाल कशी होती, तो इथपर्यंत कसा पोहोचला आहे जाणून घेण्यासाठी आज त्याच्या कुटुंबासोबत आपण आहोत. ताई नमस्कार, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत काय सांगाल, म्हणजे किरण हा सुरुवातीपासूनच राजकारणात होता, त्याची सुरुवात कशी झाली? आम्ही खूप सामान्य कुटुंबातून वरती आलेलो आहे. पप्पा पोस्टामध्ये कामाला आहेत, पोस्टमन म्हणून. तर पहिल्यापासून म्हणजे आम्ही शाखेशी निगडीतच होतो रवी पाटलांच्या सानिध्यात. त्याच्यामुळे त्याला ती आवड होतीच पहिल्यापासून. तो नेहमी बातम्या वगैरे त्याचं त्याला राजकारणाशी, आणि माझे काका वगैरे माझे स्वतःचे ते सरपंचपदी होते. त्याच्यामुळे ती माझ्यात पण थोडी ताकद होती, ती त्याच्यामध्ये नंतर निर्माण झाली. आणि शिवनेरी मित्रमंडळामध्ये तो पहिल्यापासून कार्यरतच असायचा. ती सामाजिक क्षेत्रात एकंदरीत तुम्ही आणि त्यांनी कल्याणमध्ये स्थलांतरित शिफ्ट झाल्यानंतर कामं सुरू केलीत. म्हणजे शिवनेरी मित्रमंडळामध्ये काही मुलांचे छोटे मोठे कार्यक्रम असतील, संगीत खुर्ची, परत हे चित्रकला स्पर्धा, त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असायचा. आणि नानासाहेब हे रवी पाटील साहेबांच्या सानिध्यात, आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सानिध्यात उत्तम क्रिकेट खेळायचं असे देखील. उत्तम क्रिकेट खेळतो. त्याला लहानपणापासून आवड होती. त्याच्यामुळं सगळं कल्याणमध्ये भरपूर संघाशी त्याचं निगडीत आहे. भरपूर त्याच्यामुळे तो फेमस झालेला आहे. तो उच्च शिक्षित देखील आहे, तो क्रिकेटर होता. कधी वाटलं होतं तुम्हाला तो अचानक राजकारणात प्रवेश करेल आणि त्याला उमेदवारी मिळेल आणि आज तो महापौर पदाच्या चर्चेत आहे? असं तर ते क्रिकेटमुळे त्याचं होतंच, म्हणजे सहभाग होता. त्याच्यामुळे त्याला असं वाटायचं आपलं एस-टीचं काय सीट पडली तर करतीलच रवी पाटील साहेब. पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा काय वाटलं तुम्हाला, जेव्हा कळालं की याला शिवसेनेमधून उमेदवारी आपल्या मुलाला आपल्याच प्रभागातून नगरसेवक पदाची जाहीर झाली आहे, तेव्हा काय वाटलं? आनंद तर वाटलाच आम्हाला खूप, कारण आम्ही खूप छोट्या कुटुंबातून, म्हणजे आमचं घर खूप 2 बाय 200चाच एरिया होता, त्याच घरामध्ये राहिलेलो. त्याच्यामुळं आनंद तर खूपच झाला. आणि प्रचाराची सुरुवात कशी केली जेव्हा तुम्हाला माहीत पडलं? काय प्लॅनिंग केली होती? प्रचाराची सुरुवात कशी केली मुलाची? आम्ही डोर टू डोर जाऊन सांगत होतो. आणि समर्थ कृपेने तो बालभक्ती मार्गापासून तो श्रवणाला जातो. श्रवणाच्या याच्यातून म्हणजे उत्तम त्याचं सगळं हे होतं. त्याच्यामुळे ते सांगत होतो. श्रवणातला दास आहे. प्रचाराचा पहिला दिवस आठवतोय, म्हणजे उमेदवारी मिळाली, तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रचार सुरू केला असेल, काय केलं त्या दिवशी? त्या दिवशी डोर टू डोर जाऊन आम्ही तेच प्रचार केला की पहिल्यांदा सर्वसामान्य घरातला मुलगा येतोय, तर थोडं सहकार्य कसा करा. प्रतिसाद होता लोकांचा? लोकांचा प्रतिसाद तर होताच, सर्वसामान्य घरातला आहे म्हणून. आणि शिवाय तो स्त्री सदस्य पण आहे. जे स्त्री सदस्य असतील ते उत्तमच बोलायचे. हा अनुभव आला आम्हाला. मुलाचे मामा देखील आहेत. मग आता काय सांगाल, एकंदरीत पहिला दिवस कसा होता जेव्हा तुम्हाला त्याला उमेदवारी मिळाली? तुम्ही पहिलाच दिवस प्रचाराचा नारळ फोडला असाल, पहिला दिवस कसा होता कुटुंबासाठी? ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे. आम्हाला एवढा आनंद झाला की किरण आपला कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर आहे, नगरसेवक होतो आहे. सर्वप्रथम आमच्या गावाला आनंद झाला. त्यामुळे मी त्या दिवशी प्रचाराच्या दिवशीच इकडं आलो आणि सगळीकडं आमच्या नातेवाईकांमध्ये माहोल तयार झाला. इथं आल्याच्यानंतर असं कळाले की ही सगळी पाटील साहेबांची कृपा आहे. असं एकंदरीत काय आम्हाला अनुभव आले प्रचारादरम्यान जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्याचा प्रचार करत होतात? लोकांचा प्रतिसाद कसा होता? प्रचार करताना ॲक्च्युली मी गावावरनं आलो आणि गावाला माझी मिसेस लोकनियुक्त सरपंच आहे. सरपंच असताना गावाकडचा अनुभव आणि इकडचा अनुभव असा आला की मला जो मी गावाला प्रचार केला, जी मी गावाला मेथड वापरली, तीच मेथड मी इथे जेवढे आपले गावचे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, डोर टू डोर त्यांच्या घरी गेलो. प्रत्येकाला विनंती केली की मी गावावरनं आलो, माझा भाचा उभा आहे इथे नगरसेवकसाठी. आणि नानांच्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालूच होता. वाटलं होतं निवडून येईल किरण? 100%. कारण मला वैयक्तिक असा अनुभव आला, इथं पाटील साहेबांचा हात आहे आणि गावाला पण मी 15 वर्ष राजकारण करतो. त्याच्यामुळं माझा वीक पॉईंट होता की दादाला आणायचं म्हणजे आणायचं पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली. ताई काय सांगाल, एकंदरीत जेव्हा तुम्हाला कळालं की निकाल लागला, तुमचा मुलगा विजयी झाला, त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती?
हा आनंद तर खूपच झाला. तुम्हाला कळवलं कोणी ते? तेव्हा आम्ही तिथेच होतो सगळेजणं, जिथे हे चालू होतं मतमोजणी वगैरे, त्याच्या बाहेरच आम्ही उभं होतो. काय वाटलं त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदाच निकाल आला? तुम्हाला पण माहीत पडलं असेल की आपला मुलगा पहिल्यांदाच उमेदवारीला उभा राहिला आणि पहिल्याच टप्प्यात तो निवडून देखील आला होता. आनंद तर खूपच वाटला आणि खूप म्हणजे समर्थ कृपाच झाली त्याच्यावर, हे आम्हाला अनुभव आला. समर्थांचेच आशीर्वाद आहेत आणि रवी पाटील साहेबांचे, आमदार साहेबांचे. तर एकंदरीत आपण पाहिलं तर निवडून आल्यानंतर त्याचं महापौरपदाचं आरक्षण होतं, ठीक आहे. तोपर्यंत किरण भांगले कोण हा कुणाला माहीत पण नव्हतं सहसा. पण जेव्हा एस टीचं आरक्षण पडलं त्यानंतर शिवसेनेकडे फक्त 2 उमेदवार होते, त्यामुळे दोन्ही उच्च शिक्षित आहेत, तुमचा मुलगा पण आणि दुसरी जी उमेदवार आहे ती पण. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत त्या दोघांचीच नावं चालत आहेत, टी व्हीमध्ये बघाल किंवा लोकांमध्ये देखील त्या नावाची चर्चा आहे. जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जात असाल तुमच्या मुलाचं नाव दुसऱ्यांच्या तोंडून ऐकताय, काय काय कसं वाटतं तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे माझ्या मुलाला खरं तर ही खूप मोठी संधी भेटली आणि त्यांनी याच्या मागे पण आमच्यावर म्हणजे सगळ्यांवर त्यांची कृपा होती आणि इथून पुढे पण राहील आणि त्यांचं आम्ही कधीच विसरणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांमुळेच आम्हाला ही संधी भेटली. फोन आले होते तुम्हाला या दरम्यान नातेवाईकांचे, कुणाचे हो फोन? हो, खूप खूप काय म्हणत होते ते? सगळे अभिनंदन करत होते, खूप चांगलं झालं, सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आमच्या कुटुंबात जवळजवळ 50 माणसं आहेत, हे 6 जण भाऊ आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद आणि तिकडे माझे काका लोक पण खूप आहेत, सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे आपल्या छोट्या कुटुंबातला कुठेतरी वरच्या पदावर गेला, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांचे फोन आले आम्हाला. किरणचं आणि तुमची काही चर्चा झाली होती याविषयी? नाही, दादा बोलायचा एस टीचं आरक्षण पडलं तर उभं राहू म्हणून आपण, असं होतं त्याच्या मनामध्ये. महापौर होईल असं कधी काय बोललं होतं? ते नव्हतं, ते स्वप्न नव्हतं एवढं. 15 दिवसात त्याच्या करिअरला ही वेगळं वळण मिळालंय, कसं वाटतंय तुम्हाला? नाही, खूप छान. त्याआधी तो शिक्षण घेत होता, नोकरीचा विचार करत असेल, तो सोबत क्रिकेट खेळत होता, आता अचानक राजकारणात आलाय, नगरसेवक झाला, महापौर पदाच्या रेसमध्ये. हां, रवी पाटील साहेबांचंच कर्तृत्व आहे ते, कारण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शाखेमध्ये असल्यामुळं ते त्याला निर्माण झालं आहे त्याच्या मागे. आता काय सांगाल एकंदरीत, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, मात्र 15 दिवसात तुमच्या मुलाच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं आहे. म्हणजे तो उच्च शिक्षित होता, नोकरी करायचा त्याने विचार केला असेल, क्रिकेटही खेळत होता. वाटलं होतं कधी की तो महापौर पदाच्या रेसमध्ये येईल, शहरातला प्रथम नागरिक ह्या पदासाठी त्याचं नाव चर्चेत आलं? नाही, तसं तर काय वाटलं नाही, पण ही सगळी सद्गुरूची कृपा आहे. जवळजवळ म्हणजे आता मी 89ला कामाला लागलो, तेव्हापासून मी पोस्टमॅनचं म्हणून काम करतो आहे. आता रिटायर वेळ आम्हाला 3 वर्ष आहेत बाकी, पण चाललं आहे, सद्गुरूच्या कृपेने चाललं आहे, बरं चाललं आहे व्यवस्थित. पण आता हा एवढ्या उच्च पदाला जाईल ही कल्पना केलं नव्हतं. तुम्ही पण जिथे आता कामाला वगैरे जाता, आजूबाजूचे लोक विचारत असतील पहिली ओळख आणि आत्ताची तुमची ओळख आहे, काही फरक? हा ज्यावेळी फॉर्म भरले यांनी त्यावेळी ऑफिसला काही सांगितलं नव्हतं. ज्यावेळी आता निकाल लागल्यानंतर टी व्हीला बघितलं तर काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या? काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या एकंदरीत? आता यांच्या मित्रपरिवार पण असतील, कारण कसं आहे की जेव्हा आपण 15 दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही बाहेर फिरत होतात आणि आज जेव्हा फिरतायत, काय प्रतिक्रिया असतात? नाही, खूप छान, सगळे अभिनंदन करतात, चांगलं वाटतं, सगळे चांगले म्हणतात आणि माझ्या सहकार्याने खूप मदत केली, मैत्रिणींनी खूप मदत केली. राजकारणाच्या माध्यमातून मुलाला लोकांची आता सेवा करण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे, काय सल्ला द्याल मुलाला? तेच जे सगळे जनतेचे प्रश्न आहे ते सोडव, ज्यांना काय अडीअडचणी आहे त्याच्यामध्ये मदत कर आणि तो कार्यरत असतोच, त्याला खूप आवड आहे अशी कुणाला मदत वगैरे करायची, तर तोच सल्ला देऊ की सगळ्यांना मदत कर. आपल्या कुटुंबापेक्षा जनतेसाठी जास्त तू वाहून घे, हाच सल्ला मी देईल. एकंदरीत आपण पाहिलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील हा जो किरण भांगले आहे, ह्या निवडणुकीला उभा राहिला, जिंकला. आरक्षणामध्ये त्याचं नाव देखील महापौरपदाच्या सध्या शर्यतीत आहे. एकंदरीतच या 15 ते 20 दिवसात त्याच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. आता सध्या महापौरपदासाठी कल्याण डोंबिवलीमधून 2 उमेदवार चर्चेत आहेत, त्यामुळे एकंदरीतच या महापौरपदाची माळ आता कोणाच्या गळ्यात पडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.